सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी या मागणीसाठी परभणीत आज मूक मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि आता राजकीय मंडळींची खरं तर या मोर्चामध्ये एंट्री होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। परभणीचे खासदार संजय जाधव या मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी आलेले आपण त्यांच्याशी बातचीत करूया। बॉस, काही आरोपींना आज परत अटक केले, काय मागणी आता 2 झालेत, आणखीन 1 आरोपी बाकी आहे, तपासाचा भाग आहे। शेवटी ही संस्कृती आणि विकृती अशा स्वरूपाचा हा लढा आहे। आपल्या महाराष्ट्राची संस्कृती अशा पद्धतीची नाही आहे आणि ज्या विकृतीनं हे लोक वागत आहेत त्याचा विरोध करण्यासाठी आज परभणीकर मूक मोर्चाच्या रूपाने रस्त्यावर उतरलेत। किती मोठा मोर्चा असणार आहे आजचा आणि प्रमुख मागण्या काय काय असणार आजच्या मोर्चात? मोर्चा हा 10 लोकांचा असो की 10,000 लोकांचा असो, हा मोर्चा भावना व्यक्त करणारा मोर्चा आहे। शासनाला ह्या भागातल्या लोकांच्या काय भावना आहेत, कैलासवासी संतोष देशमुखच्या प्रति एक सद्भावना व्यक्त करण्यासाठी, त्याच्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आणि विकृतीनं वागून एक संतोष देशमुखचा निर्गुण खून करणाऱ्या लोकांना फाशीच्या शिक्षेपर्यंत नेऊन पोहोचवण्याची जबाबदारी शासनानं घ्यावी आणि ते शासनाला घ्यायला भाग पाडावं यासाठी हा मोर्चा आहे। आकाचे आकांना अटक करा अशी खरं तर मागणी अनेक राजकीय नेत्यांकडून केली जाते। कोण नेमका आकाचे आका आहे असं वाटतं तुम्हाला आणि तुम्हाला काय वाटतं कोणाला या प्रकरणामध्ये अजून अद्याप अटक व्हावी? नाही, आकाचे आका कोण आहे बीडवाल्याला जास्त माहिती आहे, आपल्या परभणीवाल्याला जास्त माहिती नाही, पण वाल्मिक कराडांना ह्या ठिकाणी शिक्षा झाली पाहिजे आणि ह्या सगळ्या तपासामधून आणखीन कोणी खारीतले शुक्राचार्य ह्याच्या मागचे कोणी आहेत का हे सुद्धा समोर आलं पाहिजे। म्हणून तपास हा निपक्षपातीपणानं व्हावा, जर CID कडून होत नसेल तर CBI कडून व्हावा, परंतु हा विषय एकदा टोकाला गेला पाहिजे। हा विषय शेवटाला गेल्याशिवाय पुन्हा अशा घटना ह्या राज्यामध्ये घडता कामा नये, ही ह्या मागची महत्त्वाची भूमिका आहे। आजवर झालेल्या तपासावर तुम्ही समाधानी आहात का? आजवर झालेला तपास आता बघितलं तुम्ही, कालच परळीमध्ये ते वाल्मिक कराड ज्या बॅरेकमध्ये ठेवलेले आहे तिथं कोणीही चालले आणि कोणीही आले। मग ही काही एवढ्या मोठ्या गुन्ह्यातला आरोपी आणि त्याला सहजासहजी कोणीही जाऊन त्याला भेटते आणि मृत संतोष देशमुखचा भाऊ तिथे गेला असताना त्यांच्या समर्थकांनी त्याच्याशी उद्धटपणानं वागणं म्हणजे आणखीन रस्सी जल गई मगर बल नाही गया अशा स्वरूपाची कृती जर हे करणार असतील तर ह्यांची विकृती किती मोठी असेल हे जरा आपण सुद्धा लेखाजोखा करणं काळाची गरज आहे असं मला वाटतं। बीड जिल्हा सोडून इतर ठिकाणी हा केस वर्ग करावा असं वाटतं का तुम्हाला? कारण तुम्ही आता तपासावरती काही प्रश्न उपस्थित केले नाही, बघा आता मोठ्यातल्या मोठ्या आता संभाजीनगर असेल, पुणे असेल, मुंबई असेल, अशा ठिकाणी एखाद्या ठिकाणी जर नेलं तर लोकलला जे काही प्रेशर टॅक्टिस आहेत, कारण तिथं वाल्मिक कराडांचे खंदे समर्थक धनंजय मुंडे साहेब हे राज्याचे मंत्री आहेत, त्यामुळे पोलीस प्रशासनावर एक वेगळ्या प्रकारचा दबाव निश्चित मंत्र्याच्या माध्यमातून आहे आणि ते धनंजय मुंडे साहेबाचा गळ्यातला ताईत आहे, त्यामुळं त्याच्याप्रती थोडं जरा पोलीस डिपार्टमेंटसुद्धा जरा सौदार्याची भावना दाखवित असावं, म्हणूनच एवढे लोक पोलीस स्टेशनमध्ये जाऊ शकतात, त्याला भेटू शकतात, ही वस्तुस्थिती आहे। एवढं इतर जिल्ह्याला वर्ग करावा असं वाटतं तुम्हाला? केस काय हरकत नाही, केलीच पाहिजे, मी या मताचा आहे। ही केस जर निपक्षपातीपणानं निकालात काढायची असेल तर ह्या जिल्ह्यातून ती केस कुठेतरी बाहेर मोठ्या जिल्ह्यामध्ये वर्ग करावी आणि त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचं संरक्षण त्या ठिकाणी आरोपीला द्यावं आणि त्या ठिकाणी संतोष देशमुखच्या परिवाराला सुद्धा प्रोटेक्शन देणं ही काळाची गरज आहे। मराठवाड्यातील अजितदादा गटाचे जे आमदार आहेत त्यांनी प्रामुख्याने अशी मागणी खरं तर पक्षश्रेष्ठींकडे केली आहे की हा पूर्ण तपास होईपर्यंत धनंजय मुंडे यांच्या मंत्रिमंडळातून त्यांना काढून टाकण्यात यावं। कसं पाहता या एकूणच मागणीकडे आणि तुमचं काय मत आहे धनंजय मुंडेच्या मंत्रिमंडळातून काढण्यासंदर्भात? सांगितलं ना मी आता, त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे। जोपर्यंत ह्या केसचा निकाल लागत नाही तोपर्यंत धनंजय मुंडे कुठल्याही संवैधानिक पदावर नसावे। आता आमदार हे लोकांनी निवडून दिलेले आहेत, पण मंत्री हे संवैधानिक पद आहे, त्या संवैधानिक पदावर ते नसावेत। अजितदादांची आमदारांची प्रामुख्याने अशीच मागणी आहे, सगळ्याचीच आहे। फक्त आता अजितदादाच्या लोक बोलले म्हणून तिथपर्यंत कळालं लोकाला, पण ह्या राज्यातल्या प्रत्येक माणसाची भावना आहे की हे केसचा निकाल लागेपर्यंत धनंजय मुंडे प्रवाहाच्या बाहेर असले पाहिजेत, कारण जेणेकरून ह्या केसमध्ये त्यांच्याकडून कुठला दबाव येऊ नये। एक दुसरा असा प्रश्न आहे जिल्ह्याचा खासदार साहेब की काल रत्नाकर गुट्टे यांनी एक असं विधान केलंय की खासदार बंडू जाधव यांनी माझं धोतर फाडतो असं म्हणले होते, मग मी त्यांची पॅन्ट फाडतो। कसं पाहता या विधानाकडे आणि काय नेमकं तथ्य आहे या विधानामध्ये?
आज आपला मोर्चा आहे, मूक मोर्चा आहे कैलासवासी संतोष देशमुखच्या मारेकऱ्याला सजा व्हावी म्हणून. त्यामुळे आज गुट्टेविषयी आज बोलायची गरज नाही. ज्या दिवशी मी बोलायचं त्या दिवशी तिच्या मैदानात जाऊन बोलन. काय तुमच्याकडून काही विधान असं करण्यात आलं होतं का धोतर फाडण्यासंदर्भात? त्यांनी दाखवावं. वो धोतीच पहनता नाही तो मैं फाडूंगा कैसी उसकी. तर संतोष देशमुख यांचा तपास बीड जिल्ह्याच्या बाहेर कुठल्या तरी जिल्ह्यात संभाजीनगरमध्ये शिफ्ट करावा अशी मागणी या ठिकाणी परभणीचे खासदार संजय जाधव यांनी केली आहे. तर रत्नाकर गुट्टे यांच्या विधानाबाबत आज बोलणं योग्य नाही असं या ठिकाणी विधान खासदार संजय जाधव यांनी व्यक्त केलं आहे. कॅमेरा पर्सन विशाल रायपुरेसह नझीर खान, TV9 मराठी, परभणी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.